चौथ्या दिवशीही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सीएसएमटी बीएमसी परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित। आंदोलकांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची सोय। मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी। आंदोलकांनी समुद्रकिनारी उतरू नये, पोलिसांचं आवाहन। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल। मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी खुला। ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवरील वाहतूक 2 दिवसांनंतर सुरळीत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली। मंत्र्यांच्या बंगल्यांच्याही सुरक्षेत वाढ। मनोज जरांगेंच्या मंचाजवळची पोलीस सुरक्षाही वाढवली। सुळेंना घेराव घातल्यानंतर जरांगेंच्या मंचाजवळची सुरक्षा वाढवली। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 4था दिवस। जरांगे आजपासून पाणी घेणार नाही। जरांगेंनी पाणी पित राहावं, पाणी घेणं सोडू नये, डॉक्टरांचा सल्ला। मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। बैठकीनंतर उपसमितीचे सदस्य जरांगेंना भेटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची मराठा उपसमिती आणि महाधिवक्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर अर्धा तास बैठक। मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा।